राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून मतचोरीच्या मुद्द्यावरून एका भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता इथे राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे सगळे काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थितांना संबोधित करणार आहेत। आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता अतुल लोंढे आहेत। अतुलजी, आज तुम्ही रॅलीचं आयोजन करताय, पण भाजपचं म्हणणं आहे की संसदेमध्ये या विषयावरती चर्चा झालेली असताना पण पुन्हा हा मुद्दा राहुल गांधी स्वतःचं अपयश लपवण्यासाठी बाहेर काढतात। हे इतके लोक जे आलेले आहे, जेवढे या रामलीला मैदानात आहे त्याच्या 6-7 पट बाहेर आहेत। यांना कळलेलं आहे की राहुल गांधी जे सांगतात आहेत ते खरं आहे। त्याच्यामुळे आमच्या महागाईची, रोजगारीची, बेरोजगारीची, महिला सुरक्षेची, आरोग्याची, कुठल्याही समस्येची चर्चा होत नाही, कारण की वोट चोरी करून सरकार नसेल तर असंच होणार आहे। 8 प्रश्न आम्ही विचारले संसदेमध्ये, अमित शहानी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, उलट खोटं बोलले। त्यांनी सांगितलं की कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही निवडणूक आयोगाची निवड समिती बनवली, पण पहिले तुमची रद्द का केली होती? कारण की सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जे आहे ते त्याचे सदस्य असले पाहिजे। आता तुम्ही 3 पैकी 2 तुम्हीच लोक आहेत, बरोबर आहे? मग त्याच्यानंतर तुम्ही इलेक्शन कमिशनरला असं कवच दिलं की तो कायद्याच्या वरती करून टाकला। त्यांनी इलेक्शन कमिशनर म्हणून ज्या काही चुका केल्या त्याच्यावर कुठली कारवाई होऊ शकत नाही, अशी कारवाई कोणाला आहे? प्रधानमंत्र्याला नाही आहे असं कवच, ते त्याला दिलं। का दिलं? चंडीगड हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही आपलं हे सीसीटीव्ही फुटेज आणि मशीन रिडेबल वोटर लिस्ट द्या, तुम्ही सेक्शन 93 बदलला आणि ते बंद करून टाकलं। आता 1 वर्षापासून तुम्ही 45 दिवसावर आणलं, म्हणजे तुम्ही आम्हाला कागदपत्र देणार नाही, मशीन रिडेबल लिस्ट देणार नाही आणि 45 दिवसाची मर्यादा, म्हणजे कुठलेही गडबड घोटाळे झाले तर आले नाही पाहिजे। एवढं सगळं कवच देण्याचं कारण काय? म्हणजे तुम्ही चोरी करता, चोर के दाढी में तीन का? आणि त्याच्यामुळे संसदेमध्ये कुठल्याही गोष्टीचं उत्तर दिलं नाही। घुसपट्टे किती केले सांगितलं का? संसदेने सांगितलं नाही, बाहेर नाही सांगितलं। निवडणूक प्रक्रियेचं काही सांगितलं का? अनिल मसीला चोरी करताना पकडलं की नाही? एका ईव्हीएम मशीनचा गडबड घोटाळा सुप्रीम कोर्टात उघडून त्या ग्रामपंचायतीचा निकाल बदलला की नाही बदलला? मग तुम्ही जर पाक साफ आहेत तर तुम्ही द्या मशीन रिडेबल लिस्ट, तुम्ही द्या सीसीटीव्ही फुटेज, तुम्ही द्या ना, आम्ही जे मागतो ते द्या ना। जर पारदर्शकता तुम्हाला ठेवायची। एक प्रश्न असा आहे की भाजपकडून असं म्हटलं जातं की काँग्रेसकडून या सर्व गोष्टी स्वतःचं अपयश लपवण्यासाठी होतात। काँग्रेस पण तेलंगणा निवडणूक जिंकलेली आहे, काँग्रेस पण इतर राज्यांमध्ये जिंकलेली आहे, किंवा काही ठिकाणी काँग्रेसचे 99 खासदार निवडून आले, तर मग मतचोरी अपयश दाखवण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केला जातो। यात तथ्य नाही असं भाजपचं म्हणणं। असं आहे की आम्ही जिथे जिंकलो तिथे 99च्या ऐवजी आम्ही 199 जिंकायला पाहिजे होतं, तसं झालं नाही। जिथे जिथे हरियाणामध्ये क्लिअर कट क्लीन स्वीप होता, आपण पाहिलं असेल की जेव्हा बॅलेट पेपरचं काउंटिंग झालं आम्ही 74 सीटवर पुढे होतो 90 पैकी। बॅलेट पेपरचं काउंटिंग 3,500, 4,000, 3,000 असं असतं। तुम्ही 5,000च्या सॅम्पलमध्ये राज्याचा निकाल काढता, तुम्ही लपवता का? तुम्ही ईव्हीएमचं आर्किटेक्चर करू द्या ना चेक, तुम्ही मशीन रिडेबल वोटर लिस्ट द्या ना, तुम्ही सीसीटीव्ही फुटेज द्या ना। मग जर तुम्हाला असं वाटतं की बा तुम्ही जिंकले आहात तर मग तुम्हाला याची का प्रॉब्लेम आहे? तुम्ही पारदर्शकता का लपवता? अपारदर्शक का केली तुम्ही प्रक्रिया? चोर के दाढी में तीन का आहे ना। शेवटी निवडणुका येतील, निवडणुका जातील, सरकार जाईल, पण लोकशाहीचं पावित्र्य, निवडणुकीचे निष्पक्षता हे राहिलं पाहिजे आणि ते लपवण्यासाठी, ते आपलं अपयश लपवण्यासाठी, आपली चोरी लपवण्यासाठी अशा गोष्टी पुढे करतात। धन्यवाद। आपल्यासोबत होते अतुल लोंढे, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता, ज्यांनी म्हटलेलं आहे की भाजप कडे जर कुठल्याही प्रकारची चोरी होत नाहीये तर मग ते सर्व गोष्टी पारदर्शकपणे पुढे आणायला का घाबरतात। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र सह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.